नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली। या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार बापू पठारे यांच्यासह भाजपच्या 6 नगरसेवकांचा यामध्ये समावेश असल्याने भाजपमध्ये सर्व काही सुरळीत आहे हे दिसून येत नाही। या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। पठारे यांच्यासह 6 नगरसेवक न आल्याने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी वेगळा निर्णय घेतला का याची चर्चा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रंगली होती। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आल्याचं बोललं जात आहे। यामुळे अजित पवार गटातील मतभेद समोर आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत एकाच महिलेला किती संधी देणार असं सवाल व्यक्त केलाय। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार न्याय नक्की देतील असा विश्वास आहे। एकाच महिलेला किती पद देणार? कालपासून बातमी वाचते। बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतीही पत्र अधिकृत केले नाही असं सांगितलं जात आहे। पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत, त्या सक्षमतेने दमदार कामाने मोठ्या आहेत। पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत, त्या सक्षम काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा, इतर महिलांना समान संधी द्यावी ही विनंती असेल असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलंय। राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल नोव्हेंबर महिन्यामध्ये वाजणार आहे। यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असल्याने अनेक मतदारसंघात जागा वाटप हा मोठा पेच निर्माण झालाय। त्यातच राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपचे स्थानिक नेते नाराज झाले असून आपल्या मतदारसंघात भाजपला जागा सुटावी अशी मागणी जोर धरतीये। मात्र महायुतीमध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाला जागा असा फॉर्म्युला निश्चित मानला जातोय। त्यातच आता इंदापूरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच आपली उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे भाजपचे इच्छुक उमेदवार असलेले हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन वाढलंय। अद्याप महायुतीचं जागा वाटप झालं नाही आणि इंदापूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झालाय। अशातच इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्याला पुन्हा एकदा इंदापूरचे विधानसभा लढवणार असल्याचे संकेत दिलाय। आमदार भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील भादलवाडी तलावाचं आज जलपूजन पार पडलं। यावेळी संबोधन करताना भरणे यांनी मी तुमच्यासाठी काही केलं असेल तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा, पावना रवळा जेवढं काही करता येईल तेवढं प्रयत्न करा असं आवाहन केलंय। आता मी तुमच्यासाठी मेटे पाहुणं, मी तुमच्या सगळ्यासाठी काय केलं असेल तर आता तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि तुम्हीच सगळे मामात असं म्हणून माझ्यासाठी पाहुणा रावळा जेवढं कोणाला काय करता तेवढं करण्याचा प्रयत्न तुम्ही करा। आणि मी कधी जवळचा लांबचा गट तट पक्ष मी प्रत्येकाला मदत केलेली आहे। काहीतरी बाबा हीच हा चालान तो चालान असं मी माझ्या आयुष्यामध्ये सरपंच मी तसं कधी केलेलं नाही। पांडुरंग सर तुम्हाला माझा अनुभव आहे की मला आज तुम्हाला सांगतो, आता काय मंडळी मी हे पण सांगतो मला त्यांच्या काही अडचणी होते। त्यात काय मंडळींनी मला 19ला मतदान पण नव्हतं केलं, मतदान नाही केलं मग त्यांना मदत केली नाही असं नाही, मी त्यांना पण मदत ही केलेली आहे। आता तुम्ही ठरवायचं आता कसं तुम्हाला आता येतेली कुठला रावळा पाहुणा लांबचा आत्याचा मामाचा नवऱ्या कोणाचा काय तिकडचा येतेली काय सांगतेली त्यांना सांगा, त्यांना जीव घाऊ घाला, वाटलंच तर वर त्यांना ताक पण जास्त द्या, ताक प्यायला जास्त द्या, म्हणजे ढेकर देऊन जातील निघून सगळी। त्यामुळे मी तुम्हाला मनातलं का सांगतोय नंदूबाबू तुम्हाकडे बघू नको, मी सांगतोय उद्या काय होणार आहे मी अगोदरच सांगतोय। त्यामुळे तुम्ही सगळे मामा आहात, तुम्ही सगळे उमेदवार आहात। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जबरदस्त तयारीला सुरुवात केली आहे। निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर होण्याआधी पक्षांकडून मोठी तयारी सुरू असून पक्षांच्या बैठका, जागा वाटप, सभा, गाठीभेटी यांना वेग आलाय। याच अनुषंगाने आता राज्यात छोट्या पक्षांना एकत्रित येऊन तिसऱ्या आघाडीसाठी हालचालींना सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महाराष्ट्राला एका नवीन आघाडीची गरज असून ती आमच्या माध्यमातून देणार असल्याचं मत आज पुण्यात स्वराज्य पक्षाकडून आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले। या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
परिवारांचे पंतू राजरत्न आंबेडकर आणि इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडी असेल, कॉन्क्रीट आपण महाराष्ट्र कसं घडू शकतो, महाराष्ट्र हा राज्य दुसऱ्या राज्याने एक दिशा देण्याचं काम करत असतो. पण त्याच्यावर न चर्चा करता माझं तुझं आणि हेवे दावे काढण्यापेक्षा आपण पुढे जात नाही. लोक सुद्धा अस्वस्थ आहेत, व्यथित आहेत लोक. जनतेने जो काही निर्णय दिला असेल लोकसभेच्या वेळी, त्याच निर्णयावर पुढे जाऊ असं सगळ्यांना वाटत असेल तर साफ चुकीचं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या एक 15-20 दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्या पर्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झाला. आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू येणार होते. परत आमची मुंबईत एक बैठक झाली. कोर्टात त्यांची आज तारीख असल्यामुळे आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाही, पण आमच्यावर VC वर बोलले असतात. बच्चूभाऊंच्यावर एक 4-5 मुद्दे आमचे जराशे मतभेद मी म्हणणार नाही, पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक आणि 2 मीटिंग लागतील. पण मला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला सर्वांना विश्वास आहे, त्यात काही अडचण दिसत नाही. आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यावर आलेले आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत, तेव्हा हा नॅचरल अलायन्स आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर कल्याणी मांडके यांनी गणेशोत्सवामध्ये आवाजाची पातळी नियंत्रित ठेवण्यासंदर्भात महाराष्ट्र पॉल्युशन बोर्ड यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल यांनी सर्व गणेश मंडळांना तसेच महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्डाला गणेशोत्सवामध्ये आवाजाची पातळी नियंत्रित ठेवण्याचे तसेच आवाजाबाबत प्रत्येक गणेश मंडळाच्या बाहेर जनजागृती करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती डॉक्टर कल्याणी मांडके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. उत्सवामध्ये आवाजाची पातळी नेहमीच खूप वाढते आणि त्या दृष्टीने आज ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही थोडंसं एक मार्गदर्शक सूत्र काय NGTने दिलेली आहेत ती मांडलेली आहेत. कारण याच्यामध्ये हरित लवादातनी आता काही निश्चित गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आतापर्यंत म्हणजे काय करायचं असा प्रश्न पडत होता. आता काय करा कसं करा याच्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड आणि सामाजिक म्हणजे मंडळ या सगळ्यांना विशिष्ट निर्देश दिलेले आहेत. पुण्यातील जंगली महाराज रोडवरील संभाजी पार्क येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. ब्रिगेडकडून महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत लवकरात लवकर हा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत पुणे महानगरपालिकेला अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिलाय. सर काय सांगाल की गेल्या वर्षापासून जो संभाजी महाराज पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यावरती आज तुम्ही आयुक्तांना भेटलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वांना जय जिजाऊ. संभाजी उद्यान पुणे या ठिकाणी जो पुतळ्याचं चौथऱ्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी अनेक दिवसापासून चौथरा चालू आहे, अनेक काम चालू आहे. संभाजी उद्यान नाव संभाजी उद्यानाचं पुतळे अनेकांचे पुतळे होते. मागील काळात आमच्या काही सहकाऱ्यांनी त्यांचा पुतळा काढण्याचं काम केलं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या कामाला योग आला. योग आल्यानंतर संभाजी महाराज पुतळा तयार आहे आज या ठिकाणी त्या कारागिराकडे. परंतु अनिल देशमुख आमदार अनिल भोसले यांच्या फंडातून हा पुतळा झाला सांगितलं गेलं. त्यांच्या मागील काळात काय तुरुंगवास असल्यामुळे पुतळा बसवता येत नाही असे सांगितलं गेलं. परंतु अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. आत्ताच आमचं 23 ऑगस्ट रोजी पुण्यात आदेश झालं. या दिवशी आम्ही इच्छा दिला होता पालिकेला की आपण पुतळा बसवा तात्काळ, नाही बसवा आम्ही आंदोलन करू. तर तरी देखील अजून काही दिवस लोटून सुद्धा यांनी जाणीवपूर्वक हा पुतळा बसवला नाही. आणि आता नुकताच जे मालवण या ठिकाणी जो प्रकार घडला आहे शिवस्मारकाचा, त्या ठिकाणी स्मारक जे पडलंय त्याची पुनरावृत्ती पुण्यामध्ये होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही एक ह्या आज आयुक्तांना भोसाहेबांना सांगितलं की हा जो स्मारकाचा पुतळा तयार केला आहे महाराजांचा तो आम्हाला पाहण्याची रितसर परवानगी मिळावी. आम्ही देखील इतिहास प्रेमी आहोत, अनेक व चळवळीत काम करतोय. आम्हाला ते जडणघडण किंवा त्या इतिहासाचं नॉलेज आहे काही गोष्टीचं. तर आम्हाला दाखवलं आमच्या सर्व सहकाऱ्यांना
आमच्या टीमला, तर आम्हाला एक बरं होईल. जेणेकरून त्या पुतळ्यामध्ये काय खोडसाळपणा केला असेल तो ते आमच्या लक्षात येईल. आणि जे काही शिल्पकार प्रेमी आहेत किंवा जे इतिहास संशोधक आहेत आमचे, त्यांना दाखवून त्या पुतळ्यामध्ये काही अडचणी असतील तर निश्चित आम्ही त्या व्यवस्थित करायचा सांगू वेळेच. आणि जर ह्या झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये चुकून तो पुतळा बसला गेला तर पुन्हा महाराष्ट्र उद्योग होण्याची शक्यता आहे. आज सिंधू मला झालेला आहे आज रोजी. आणि हा पुतळा जाणीवपूर्वक अनेक वर्षापासून न बसणं षडयंत्र काही ही मंडळी असा करतात, आम्हाला एका ठिकाणी वास येतो आहे. जर ह्याच्यामध्ये कोण शक्ती असेल तर त्यांनाही आमचा इशारा आहे, बाबा की तुम्ही जाणीवपूर्वक अशा गोष्टी कृपया करू नयेत. आज पुण्यातील कोरेगाव पार्क येथे अखिल कोरेगाव पार्क कृती समितीच्या वतीने बुधराणी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी प्रवीण मस्के नावाच्या रुग्णाचा बुधराणी हॉस्पिटल येथे पैशांअभावी उपचार न झाल्याने मृत्यू झालाय. संबंधित रुग्णाला जीव गमवावा लागला असून बुधराणी हॉस्पिटलचे व्यवस्थापन लोकांची जात-पात बघून उपचार करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अखिल कोरेगाव पार्क कृती समितीच्या वतीने इंग्लॅक बुधराणी हॉस्पिटलच्या विरोधात बेधडक मोर्चाचे आयोजन आमच्या अखिल कोरेगाव पार्कचे अध्यक्ष सन्माननीय संतोष माटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की 20 ऑगस्टला 2024 रोजी आमच्यातला अतिशय गरीब माणूस की ज्याला एका वेळेची भाकर मिळणार नाही असा मस्के नावाचा रुग्ण इथल्या असलेल्या इंग्लॅक बुधराणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला असता त्या उपचाराच्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्याच्या ऐवजी त्याला केवळ अनामत रक्कम भरल्याशिवाय त्याच्यावर उपचार करता येणार नाही. त्याला अतिदक्षता कक्षेची गरज होती, पण केवळ अनामत रक्कमेमुळे तो देऊ शकला नाही आणि म्हणून त्याच्या बायकोने त्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून आणेपर्यंत त्याला उपचार दिला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूच्या कारणीशी इंग्लॅक बुधराणी हॉस्पिटल आहे आणि त्याचे व्यवस्थापक आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात आज हा बेधडक मोर्चा आम्ही आयोजित केला आहे. पुणे शहरात साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना महापालिकेच्या आरोग्य विभागात आता बेशिस्तीची साथ पसरली आहे. आरोग्य विभागाच्या प्रमुखपदी अधिकारी टिकत नसल्याचं वर्षानुवर्षे जुनेच दुखणे, त्यातच आता विभागातील इतरही वरिष्ठ नागरिकांच्या कृतीमुळे विभाग चर्चेत आलाय. या विभागात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चक्क महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराचा टोपली दाखवण्यापर्यंत मजल गेली आहे. आरोग्य विभागात बेशिस्तीची ही साथ पसरली असून आयुक्त यावर उपाय करणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा आज जेजुरी गडावर आल्यामुळे खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले असून समाज जागृतीच्या या श्रद्धा केंद्रामुळे धर्म टिकलाय अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आज जेजुरी येथे श्री खंडोबाच्या दर्शनानंतर व्यक्त केली आहे. यावेळी सरसंघचालकांनी देवाचा तळी भंडारा केल्यानंतर श्री मार्तंड देव संस्थान आणि जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंचालकांचा मानपत्र प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील खंडोबा देवाची प्रमुख 12 ठिकाणे असून जेजुरीत येणाऱ्या भाविकांना एकाच ठिकाणी या सर्वांचे दर्शन व्हावे या उद्देशाने देवसंस्थान आणि पुरातत्व विभागाच्या वतीने द्वादश मल्हार दर्शन सृष्टी उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण मोहन भागवतांच्या हस्ते पार पडले. वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.